नमस्कार सगळ्यांना। आज आपण तांदळाची भाकरी करणार आहोत, ज्यालाच राईस रोटी असं म्हणतात। चला तर मग बनवूया अशीच आपण फुललेली, मस्त छानपैकी फुललेली अशी तांदळाची भाकरी। सर्वप्रथम एका पातेल्यात आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये 1 वाटी पीठ घालायचं आहे। बघा इथे प्रमाण आहे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी पीठ। बघा अशा प्रकारे आपल्याला भाकरीची उकड घ्यायची आहे। उकड घेताना अतिशय सांभाळून करायची आहे, कारण हातावर येण्याची शक्यता असते, म्हणून ही प्रक्रिया सांभाळून करा। बघा पिठाला चांगली उकड घेतल्यानंतर ते पीठ थोड्या वेळासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। बघा आता पीठ थोडंसं थंड झालं की आपल्याला थोडा पाण्याचा वापर करून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आणि पिठाचा गोळा तयार करायचा आहे। मऊसूत छानपैकी असा गोळा तयार झाला पाहिजे। बघा पाणी एकदाच टाकायचं नाही, कारण एकदाच टाकलं तर पाण्याचा आपल्याला अंदाज येणार नाही, म्हणून थोडं पाणी घेऊनच आपल्याला पीठ रगडायचं आहे। बघा असा मऊसूत गोळा तयार झाला पाहिजे। पिठामध्ये अजिबात कुठेही राहू द्यायचे नाही, एकदम छान असा मऊसूत गोळा तयार करायचा आहे। पीठ रगडून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। बघा आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला सुक्या पिठाचा वापर करून छानपैकी अशी पोळीपाटावर भाकरी लाटून घ्यायची आहे। बघा इथे मी थोडीशी मदत घेतलेली आहे। ज्यांच्याकडून मी भाकरी करायला शिकले त्यांची पद्धत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न इथं मी केलेला आहे। भाकरी करायला मी माझी सासू म्हणजे माझ्या आईकडून मी शिकलेली आहे। तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशी भाकरी लाटून घ्यायची आहे। आता भाकरी लाटून झाल्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाल्याशिवाय भाकरी घालायची नाही। तवा गरम झाला की भाकरी त्याच्यावर घालून वरच्या बाजूने त्याला पाणी लावायचं आहे। सगळ्या बाजूने पाणी छानपैकी असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर थोडा वेळ शिजू द्यायची भाकरी। थोड्या वेळाने भाकरी शेकून घ्यावी चांगली दोन्ही साईडने। भाकरी बनवण्याची मी पूर्ण प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप दाखवली आहे, म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत, बिगनर्स आहेत, त्यांना सुद्धा भाकरी बनवणं सहज शक्य होईल, म्हणून प्रत्येक कृती मी इथे दाखवलेली आहे। अशा पद्धतीने भाकरी कराल तर ती भाकरी अशीच टम्म फुगेल आणि सुंदर मऊसूत अशा भाकऱ्या तयार होतील।